चल ठीक आहे मग ये परत. काय लागलं सांगत जा. हो काळजी घे. हो बाय. लव यू. यार थांब की. अरे काय उडतो काय आता बरं इथं आणि चल. चला ना सरकारला जागा द्या ना गाडीला. पुढे तो का काय पंख आहे ना गाडीला माझ्या. ऐका काय कुठले रे तुम्ही? बंद कर गाडी. कुठले काय बंद कर बंद. तुम्हाला बऱ्याचदा बघतो इथं. कोण आहेत कुठले तुम्ही इथं? हे सांग. आम्ही शेजारच्या गावची इथं. शेजारच्या गावचे. इकडे कोणाकडे आता काय चाललं आम्हाला कळत नाही का? मी पण लय वेळेस बघितलं यांना. बघितलंय ना? हा पाहुणे आमचे पाहुणे राहतात आमचे. पाहुण्याकडे येतो. पाहुण्याकडे येऊ नये का आम्ही? पाहुण्याकडे याच्याच हात पापा पापा केलंच नसतं. तुला कळतं का? आम्ही काय आम्हाला डोळे येतं आम्हाला कान येतं. अरे बाबा बोल ना तोच सांगतो की मग पाहुणे आमचे खाली उतर चल. मी पण लय वेळेस बघितलं यांना. एवढी यांचं काय चर्चा काम आहे? एवढी चर्चा चालली तुमची. परत जर इथं दिसले तर सांगितलं नाही म्हणता इथं बिल्डिंगचा ओनर आहे मी. आणि ते राहिला ते मॅडमचा प्रश्न त्यांच्या नवऱ्याला सांगतो मग कळन तुम्हाला. आणि मला कळतं मला समजतं पण मी एवढं येड्यात काढू नका. तिच्या नवऱ्याला सांगतो तुम्ही काय असेल तो तुमचा निर्णय घ्या. एखादा माणूस मिलिटरीत देवाशी सेवा करतो वगैरे मग तुम्ही येऊन भेटलं पाहिजे ना. काय झालं असं? आडवते ते म्हणतात असं तसं हे ते, तुम्ही इकडे कशाला आता काय झालं माहिती. तुम्हाला कळतंय काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? कोण येते कोण येते? कोण माझे फ्रेंड लोक आहे ते? फ्रेंड लोक आहे तर मग बाहेर भेटा ना. इथं काय इथं काय म्हणजे आमचं आहे आम्ही काय पण करू. काय पण करू. या बिल्डिंग मध्ये चालणार नाही. सीसीटीव्ही मी तुमच्या मालकांना पाठवतो. तुमच्या परस्पर एवढे लोक येऊन भेटतात. अहो पण तुमचा संबंध काय आमचा ठीक आहे ना आमचा संबंध नाही. एक कार करा तुमचं तुम्ही रूम सोडून जाऊ शकता तुम्ही. अगं पण मला असून नवीन माणसांना कशाला बोलून घेते तू? लय वेळ झालंय मला बघायचं. नवीन म्हणजे माझे मित्र लोक आहेत ते माहिती सगळ्यांनाच. मित्र लोक मालक असताना बोलत का आधीच असं बोल. आणि जर सीसीटीव्ही वेगवेगळे चाळे करताना हे दिसले हो तुम्हाला दाखवू का मी तुम्हाला पार्किंग मध्ये काय सीसीटीव्ही पण करू. काय पण करू. हा मग दुसरी जागा बघा तुमचं काय करायचं करा. नाही तुमच्या मालकांना सांगतोच मी तसं. तुमच्या परस्पर मग तुम्हाला कळेल. पण तुम्ही कोण एवढं बोलणार आहे? वाटतं एखाद्याच्या संसाराचं वाटोळं व्हावं नाही. माणूस एवढा फार बाउंड्री राहून देशाची सेवा करतो. ते तुम्ही माझ्या नवऱ्याचं नका सांगू मला काय करतो काय नाही. ते मला कसं आहे चांगलंच माहिती. स्वतःचे डोळे उघडल्याशिवाय असं कळत नाही. बरं डोळे उघडे ठेवा आणि तुम्हाला कळून दे एखादा माणूस तिथे काय करते तुम्हाला तरी कळायला पाहिजे. आता पण पाहुण्याने मित्रांनी घरी यूज का नाही यांची मला सांगा बरं तुम्ही. तुमच्या घरी येत नाही का मित्र मैत्रिणी कुणीच येत नाही? पाहुणे लोक नातेवाईक वगैरे कुणीच येत नाही काही? नाही त्यांना आहे ना पाहुणेच नसतील कुणी. त्यामुळे त्यांना पाहुण्यांचं महत्वच माहित नाही. हा, ते तर आहेच. आणि एक काम करा परत जर इथे येऊ नका तुम्ही. काय असेल ते तुमचं बाहेर. बाहेर आणि एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्या संसाराचं वाटोळं करू नका. एवढं मी सांगू शकतो. आणि तुम्हाला बोलायचं काय माझा संबंध नाही ना. एक काम करा तुम्ही रूम खाली करा आणि तुमच्या पद्धतीने बघा. मी तुमच्या मालकांना ओळखतो. मी त्यांना सांगतो असं असं कारण आहे तुम्ही रूम खाली करू शकता. अहो, काय तुमचा काय संबंध काय? बिल्डिंगचा मालक आहे मी. माझे फ्लॅट्स आहेत. तुम्हाला ज्यांनी आणलं माझ्यामध्ये असतो तो तर मालकांना माहिती तुमच्या. बरं जाऊन दे इथून पुढे नाही बघित येणार मी. तू येऊ नको नुसतं भेटू नको. तू एखाद्या संसारात वाटोळ करू नको. वाटोळ नाही कोणाचं करीत राहू मी. काय वाटोळ करते सांगा. अहो पाहुणे आहेत ती त्यांची. निघा चला. ठीक आहे चल. त्याला पाहुण्याच्या घरी येऊ नये का माणसं? हे जाऊ गाड्या अशा जाऊ आडव्या तुम्ही. लावल्या. बस. नमस्कार मित्रांनो. आम्ही या व्हिडिओमार्फत कोणाला दुखवण्याचा हेतू नाही. आम्ही जे देशाची सेवा करतात जे मिलिटरीमध्ये आहे जे पोलीस आहेत जे वेगवेगळ्या प्रकारात जे देशाची सेवा करतात त्यांच्या परस्पर त्यांच्या महिला ह्या गावी असताना किंवा घरी असताना त्यांच्याशी नवीन माणसं संपर्क करून वेगवेगळ्या हेतूने त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही एक छोटासा व्हिडिओ त्यामार्फत संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून सावध राहावं हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.